पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एवढी मस्त पार्टी चालू आहे आणि तू नेहमीसारखा एक्साइटेड का नाहीयेस रे? आहे की कुठे नाहीये? कसा असेल तो एक्साइटेड उभा डोसा? जिस दिल में जोश है वो यहाँ है ही कहाँ? तो फक्त शरीराने आपल्या बरोबर आहे, मनाने तो ऑलरेडी संगमनेरला पोहोचलाय। अरे प्रभास, तुला एवढंच वाटतं तर तू होकार का नाही मिळवत? एक्झॅक्टली। अरे यार अंकल यार, मी काय जबरदस्ती करून तिच्याकडून होकार मिळवू का? हे दादू, वीणा तुला हो म्हणणारच आहे रे। ऑफ कोर्स। हे घे बदाम राजा। एक मिनिट गेम थांबवा आत्ताच्या आत्ता। का? वीणाचा जर होकार असेल ना तर तो आपण मिळवलाच पाहिजे आत्ता। अरे हो, पण त्यासाठी संगमनेरला जावं लागेल ना बाळा। बदाम राणी तो चलो ना फिर। अरे डर की इस बात का है? वेळ लागलाय का सगळ्यांना? हा, वेळ लागले आम्हाला। संगमनेरला पोहोचायला ना 2 तास लागतील। मग काय झालं? अरे ती दमली असेल, झोपली असेल ती बिचारी। दमली असेल, झोपली असेल। अरे यार, गप्प बसा अरे यार, दादू, लहान पण मुलांसारखे। तू तिच्याशी जोपर्यंत बोलणार नाहीस तोपर्यंत तुला होकार कसा कळणार? कळेल। तिला कॉल करून गुड नाईट। गुड नाईट। वीणा, तू नक्की उद्याच प्रभासला होकार देणार आहेस ना? नाही म्हणजे असं नको व्हायला की आज रात्रीच न राहून त्याला कॉल केलास आणि त्याला होकार दिलास। का तू पण ना। अगं बघत काय बसलेस, उचल ना कॉल। हाय वहिनी। अशी अर्जंटली निघून का गेलीस ग? आपल्याला सक्सेस पार्टी करायची होती ना? अगं घरून फोन येत होते मला आणि खूप उशीरही झाला होता ना, म्हणून निघाले। आता घरीच जाते। ऐक ना वीणा, तू दादूने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस। नहीं, तुम मिकी के आवाज को ऐसे दबा नहीं सकते। थँक्यू। हाँ, आणि वीणा, प्रभासच्या प्रश्नावर तुझं काय उत्तर आहे अख्खा देश जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे। जाणून घेऊया याच्यावरची प्रतिक्रिया आपण अंकल कडून। अंकल, मला ह्यावर काही बोलायचं नाही। ये बात अंकल, तू माझा खरा मित्र आहेस अंकल। मला फक्त एक गाणं म्हणायचं। गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी, फुला फुलांच्या बांधून माळा, फुला फुलांच्या बांधून माळा। वीणा ऐक ना, ऐक, उद्या आपण भेटतोय, लक्षात आहे ना? उद्या व्हॅलेंटाईन्स डे आणि या वर्षी तू सुद्धा आमच्या सोबत एका स्पेशल स्टाईलने तो सेलिब्रेट कर। बाय 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 वीणा, बाय। वहिनी, वीणा अगं किती लाजतेस तू? वीणा, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी होकार देणं यापेक्षा ना भारी काहीच असू शकत नाही। आज माझ्या पण आयुष्यात कोणतरी बॉयफ्रेंड असता यार। एनिवे चल, बाय। मामा, मामा, तुला माहितीये आजची कॉन्सर्ट किती मस्त झाली? तुम्ही खरंच यायला हवं होतं आणि मी हे सगळं पहिल्यांदा अनुभवलं। इतकी मजा आली, तुला माहिती? बाबा बाबा बाबा, आजची कॉन्सर्ट खूप मस्त झाली। तुम्ही ना खरंच यायला हवे होते। तुम्हाला माहिती, मी जेव्हा अभंग दादा, पुन्हा बाबा हा शब्द तोंडातून उच्चारलास ना, जीभ उपटून टाकीन तुझी। पाप करतेस आणि वरती तोंड वर करून कारण देते। दादा हो, तिचं म्हणणं ऐकून तरी तिला तिची बाजू मांडायची एक तरी संधी देणार नाही।
अजिबात नाही देणार. मनोहर, तू होतास ना तिथे? स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंस ना सगळं? बाकीच्या मुली आणि वीणामध्ये काहीही फरक नव्हता. बाबा तुम्ही कॉन्सर्टला आला होतात? हो, आलो होतो, पण आलो नसतो तर बरं झालं असतं. तुझं खरं रूप तरी डोळ्यासमोर आलं नसतं. मी इथे याच भ्रमात राहिलो असतो की माझी मुलगी जशी विठ्ठल मंदिरामध्ये भजन कीर्तन करते तशीच तिथे सुद्धा करते. हो बाबा, तिथे सुद्धा मी. बस, काय गायलीस ना, माझ्या डोळ्याने बघितलंय मी. आणि हे सगळं बघून माझे डोळे कसे नाही फुटले. बाबा पण बाई 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 बाई, एवढं सगळं घडलं तरी नजर वर करून बापाशी बोलताना तुला लाज वाटत नाही का ग? दादाने तुला त्या बँड मध्ये गाण्याची परवानगी दिली आणि त्याचा तू असा गैरफायदा घेतलास? शी, दिलेल्या स्वातंत्र्याचा कोणी असा दुरुपयोग करतो हे मी तरी कधी पाहिलं नाही. रजनी, तुला मध्ये बोलायची गरज नाहीये. का गरज नाहीये? आज ह्या वीणामुळे माझ्या दादाची अशी अवस्था झालीये. उद्या जर दादाला काय झालं तर ह्याला जबाबदार कोण? ही कुळबुडवी ना. मामी आत्या, तुला काहीही माहित नाहीये, त्याच्यामुळे तू प्लीज मध्ये बोलू नकोस. वीणाताई, मम्मीला काही माहिती नसेल पण दादा मामाने सगळंच पाहिलंय. पण उर्मी, ते पूर्ण सत्य नाहीये. म्हणजे मी खोटा बोलतोय? अरे खोटं तर तू बोललीस, ते सुद्धा माझ्या विठ्ठलाच्या नावाचा वापर करून. कुणाकडून शिकलीस ग हे सगळं एवढं ढळढळीत खोटा बोलायला? त्या बँडवाल्या मुलाकडून, जो वारकऱ्याचे कपडे घालून इथे माझ्या समोर आला होता, त्याच्याकडून शिकलीस आहे? अगं तो तर फरका आहे ग, त्याच्याकडून मला काहीही अपेक्षा नाहीये. आणि तू तू माझ्या पोटची पोरगी आहेस आणि तू हे असं. मला तर असं वाटतंय की मला सतत तिथे येण्याचा आग्रह करत होतीस ना तू, ते सुद्धा सगळं खोटं होतं. तू फक्त चाचपडून बघत होतीस मी खरंच येणार आहे की नाही ते. म्हणजे मी येणार नाही हे कळल्यानंतर तू तुझ्या मनासारखं वागायला मोकळी. पण बाबा, मी कॉन्सर्ट मध्ये अभंग गायले. अगं जीभ झडक कशी नाही तुझा हे बोलताना? वीणा, यापुढे तू अभंग हा शब्द सुद्धा उच्चारायचा नाही, कधीच नाही. समजलं? बोल ना. अगं गप्प काय? आता का तुझ्या तोंडाला कुलूप लागलं? हे असले खोटे अश्रू गाळतेस ना तू, त्यानेच फसतो माझा दादा. मग तो चिडतो, रागावतो तुझ्यावर. मग तू खोटं खोटं रडून त्याची माफी मागून स्वतःची सुटका करून घेतेस. म्हणजे आता सुद्धा वीणाताईची शिक्षा माफ होणार? बाबा बाबा ऐका ना. बाबा प्लीज माझं एकदा बोलणं ऐकून घ्या. मग तुम्ही ते गाणं ना, मी माझं ठरलंय, यापुढे तू कुठलंही गाणं गाणार नाहीस, कधीच. या तुझ्या आवाजाने सगळा घात केलाय ना, आणि त्याची शिक्षा तुला झालीच पाहिजे. आणि यापुढे तू विठ्ठल मंदिरात सुद्धा गायचं नाहीस. मनोहर, आज जेवणाची इच्छा नाहीये मला. मी माझ्या खोलीत जातोय आणि तिथं कुणीही यायचं नाही, कुणीही. बाबा बाबा ऐकून घ्या ना, बाबा. अहो, ती तिच्या बाबांचं ऐकत नाही, तुमचं काय डोंबल ऐकणार आहे हो? रजनी गप्पा बस. वीणा, बंद करा हे सगळं. असं आहेत की नाही तुम्हाला? अरे रिकाम टेकड्यांनो, फुकटात खायला प्यायला मिळतं, धांगडधिंगा करायला मिळतं म्हणून काय कोणाच्याही घरी जाल तुम्ही? मिहिर, बिहेव युअरसेल्फ. तू माझ्या फ्रेंडचा असा इन्सल्ट नाही करू शकत. असा नाही करू शकत? मग कसा करू शकतो? सांग ना, कसा करू शकतो? तसा इन्सल्ट करतो यांचा. मिहिर, काय चाललंय तुझं? तुझा आवाज आतपर्यंत ऐकू येतोय. अच्छा, माझा आवाज ऐकू आला तुला, पण यांच्या किंकाळ्यांचा आवाज नाही ऐकू आला तुला?
हे बघ ते सेलिब्रेट करतायत, सो त्यांचा आवाज येणं स्वाभाविक आहे. अच्छा, सेलिब्रेट करतायत, मग बाहेर जाऊन करायचं सेलिब्रेशन. नाशिक मध्ये जागा कमी नाहीये सेलिब्रेशन करायला. का सदावर त्यांच्या घरात फुकटात खायला मिळतं म्हणून आला तिकडे. मी काय म्हणतो शैले, घ्या मी काय बोलायच्या आधीच तू डोळे वाटरलेस, आता काय बोलणार मी. नाही तुम्ही काही बोलूही नका हो बाबा. अरे तुम्ही आयुष्यभर गप्प बसलात ना म्हणून ही अशी माणसं सोकावली आहेत. बघा कसलं फुकटात पिझ्झे खाणं चालू इकडे. पार्ट्या करतायत. अरे आम्ही काम करतो, दिवसभर ऑफिस मध्ये काम करून दमतो, थकतो आणि मग घरी येतो. घरी आल्यानंतर जरा आराम करावा, झोपावं म्हटलं तर तुमच्या या पार्ट्या चालू आहेत. रिकाम टेकडे कुठले. आणि तसंही तुम्हाला काय उद्योग आहे, गिटारच्या तारा खाजवायच्या म्हणजे झालं. यापुढे माझ्या फ्रेंड्स बद्दल किंवा माझ्या म्युझिक बद्दल एकही शब्द काढलास ना तर काय 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 करशील बोल ना. तू ह्याला सांग गप्प बसायला, नाही तर खरंच मी तुझ्या जीवावर उड्या मारणं बंद कर. तुझ्यात हिंमत असेल ना तर स्वतः काहीतरी करून दाखव. आणि तसंही तू काय करणार आहेस, मारणार आहेस मला, मारणार आहेस का मला. मार 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 मार. कसं आहे ना मीर, माझ्यावर माझ्या आत्तूचे संस्कार आहेत, त्यामुळे मी तुझ्यावर हात नाही उचलला. पण याचा अर्थ असा समजू नकोस की माझ्यात हिंमत नाहीये. फक्त ती कधी आणि कुणावर वापरायची याची मला चांगली समज आहे. तुझ्या भिकारटेकडे मित्रानं. बास झालं, बास झालं आता. असे घाणेरडे शब्द वापरायला लाज नाही वाटत तुला. आणि काय रे, तू त्यांना पैशाचा माज दाखवतोस, स्वतःकडे बघितलंस का जरा. संस्कारांची किती गरिबी आहे तुझ्याकडे, पाहिलंस एकदा तरी. काय माझ्याकडे काय बघतोस डोळे वटारून. तू त्यांची लायकी काढतोयस ना, पण त्यांच्या तोंडून एक शब्द निघालेला नाहीये. यावरून त्यांचे संस्कार कळतायत. सो मीर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आत्तू, मिहीरच्या वतीने मी माफी मागते. नाही आत्या प्लीज, तुम्ही सॉरी नका म्हणू. आय मीन इट्स ओके. आणि तसंही प्रवास खूप उशीर झालाय, येतो आम्ही. बाबा ऐका ना माझं. बाबा बाबा प्लीज, बाबा प्लीज. मनोहर, मी तुला काय सांगितलं होतं, माझ्या खोलीमध्ये कोणीही यायचं नाही आणि माझ्याशी खोटं बोलणाऱ्या माणसांनी तर अजिबात नाही. बाबा माझं ऐकून तर. मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. मला त्रास देऊ नका, मला एकटं राहू द्या. बाबा 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 ऐकून घ्या ना बाबा. बाबा बघा, मी ते गाणं गायलं कारण कॅशचा आवाज खराब झाला होता आणि मी जर ते नसतं गायलं ना तर कॉन्सर्ट मध्ये खूप प्रॉब्लेम झाले असते. बाबा ऐकून घ्या ना माझं प्लीज. बाबा बाबा बापरे ताई, बघितलंस काय झालं. तुझ्या एका निर्णयामुळे, त्या बँड मध्ये गाण्याच्या एका निर्णयामुळे काय घडून बसलंय ग ताई. तुझ्या वागण्याचा दादा मामाला किती त्रास होतोय. देव न करो, पण मम्मा म्हणते तसं दादा मामाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं म्हणजे. उर्मी,
हे सगळं ना तुझ्या आणि प्रभासच्या प्रेमामुळे होतंय. म्हणजे बघ ना, तो तुझ्या प्रेमात पडलाच नसता आणि त्याने तुझ्यासाठी एवढं सगळं केलंच नसतं तर तू गायलीच नसतीस आज कॅशच्या ऐवजी. दादा मामाला शांत करायला मी तुला मदत करू शकते, पण तुला माझं ऐकावं लागेल. माझ्या प्रभासला विसरायचं कायमच. प्रायश्चित्त समज. तुझी चूक केलीस ना, त्याचं खूप मोठं प्रायश्चित्त. बोल, मान्य आहे? विसरशील प्रभासला? प्रभास, आय एम सॉरी. तुझी पार्टी स्पॉइल झाली. तू काय बोलतेस तू तू? आणि तू तू सॉरी वगैरे म्हणायचं नाही का? आणि काय पार्टी कसली स्पॉइल झाली माझी? ऑलमोस्ट संपली होती माझी पार्टी. तुझा हात समजूतदारपणा आवडतो मला. दमलाशील ना? जा झोप. गुड नाईट. अतू, अतू, याला काय अर्थ आहे? अगं एवढी मोठी कॉन्सर्ट झाली माझी आणि तू एका शब्दाने सुद्धा विचारला नाही की कशी झाली कॉन्सर्ट. अगं हा काय विचार ना, कशी झाली कॉन्सर्ट? कशी झाली कॉन्सर्ट? आता कसं? तू तुला सांगतो अगं काय बेस्ट झाली कॉन्सर्ट. अगं म्हणजे खूप कमाल, खूप कमाल. कॅश कॅश काय होतंय तुला? सगळं पब्लिक हिला बघायला आणि तिचं गाणं ऐकायला येणार आहे. बाईच्या बदल्यात बाप्यानं गायलेलं मला चालणार नाही. हा म्हणजे आमच्या इतक्या दिवसांच्या मेहनतीचं ना चीज झालं. आणि मग फायनली सगळ्यांसमोर असं गुडघ्यावर बसून गुडघ्यावर बसून काय? मी माझ्या मनातलं बोललो. काय? हेच की माझं म्युझिकवरचं प्रेम, माझं म्युझिकचं पॅशन. कोणाला? ऑडियन्सला. असं काय करतेस तू? तू खूप थकायला झालंय. मी झोपू? गुड नाईट. गुड नाईट. प्रभास, तुला अजून काही सांगायचंय? नाही तू. मग काही सांगायला विसरतोयस? नाही तू, खरंच नाही. का काही सांगायचं टाळतोयस? तू नाही म्हंटल ना तुला. गुड नाईट. गुड नाईट. तू ही झोप लगेच. सांगायचं विसरला नाहीयेस हे खरं आहे, पण सांगायचं टाळतोयस हेही तितकंच खरं आहे. सख्या, माझ्या आयुष्यात हे सगळं काय घडतंय आणि का घडतंय? गेले काही दिवस केवढी खुश होते मी. प्रेमाची चाहूल लागली, पहिल्यांदा कोणीतरी मुलगा आवडला आणि आज तर त्याने स्वतःच्या मनातली भावना सुद्धा व्यक्त केली. पण इथे काहीतरी भलतंच घडून गेलं. बाबा माझं बोलणं ऐकून का घेत नाहीयेत?
मला सांग, त्यांच्या मनातला गैरसमज मी कसा दूर करू? आणि जोपर्यंत बाबा असेच रागावून राहतील तोपर्यंत माझं कशातच लक्ष लागणार नाहीये. मी प्रभासला सुद्धा होकार देऊ शकणार नाही. सख्या, तूच आता काहीतरी चमत्कार कर आणि माझं बोलणं बाबांपर्यंत पोहोचव. त्यांच्या मनातले सगळे गैरसमज दूर कर. त्यानंतरच मी प्रभासला भेटणार.